ज्या ठिकाणी तुकोबारा म्हणतात लागून या पाया, नाथ महाराज सुद्धा म्हणतात लागून या पाया. कसं काय महाराजांचं वर्णन आहे. थांब द्या. लागून या पाया जनावी नभिती, 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 लागून या पाया जनावी नभिती. मुखी बोला दत्त वारंवार वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार वारंवार, तेने तुम सुख होईल अपर, तेने तुम सुख होईल अपर, तेने तुम सुख होईल अपर, होईल अपार अपार. नाथ महाराज सुद्धा म्हणतात बाबांनो तुमच्या पाया पडतो पण दत्ताचं नामस्मरण करा. दत्तात्रय हा शब्द दत्त अधिक त्रय असा तयार झालेला आहे. दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तिघांनी, ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी मिळून केलेलं दान म्हणजे दत्तात्रय. असा दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे. या जगाच्या पाठीवरती अनेक देव आहेत. काहींना भगवान म्हटलं जातं, काहींना गुरु म्हटलं जातं, पण दत्तात्रय ही अशी देवता आहे ज्या देवतेला भगवान ही म्हटलं जातं आणि गुरु सुद्धा म्हटलं गेले. दत्तात्रय भगवान आणि दत्त गुरु. वारकरी संप्रदायामध्ये 3 पंथ समाविष्ट केलेले आहेत. एक म्हणजे चैतन्य, दुसरा म्हणजे नाथ पंथ आणि तिसरा म्हणजे दत्त पंथ. चैतन्य पंथाचे अद्वैर्यू आहेत तुकोबराय, नाथ पंथाचे ज्ञानोबराय आणि दत्त पंथाचे नाथ महाराज विठ्ठल विठ्ठल. दत्तात्रय हे योगी आहेत. या जगाच्या पाठीवरती अनेक जण योगी होऊन गेले, पण योग्याने योगाचं वर्णन करावं यात नवल गोष्ट आहे बर का. म्हणजे ज्ञानोबराय सुद्धा योगी आहेत. ज्ञानराज माझी योग्याची मावली, जेने निगम वल्ली प्रगट केली. माऊली ज्ञानोबराय योगी आहेत. पुढे जाऊन सांगितलं गेले की भगवान शंकर ते सुद्धा योगी आहेत. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगी. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुद्धा योगी आहे. यत्र योगेश्वर कृष्ण. आणि त्याच पद्धतीनं योगी असणारे माऊली ते सांगतात की दत्तात्रय सुद्धा योगी आहेत. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या अंतरी दत्तात्रय योगी आहे. विठ्ठल विठ्ठल.